जैन सर्वांना. तर MPSC कंबाईन एक्झाम आलेली आहे. 4 तारखेला आहे आपली एक्झाम खूप लवकर आहे, 9 दिवसावर आहे. ठीक आहे. त्यासाठी एक मार्ग मी शोधून काढला आहे, तो म्हणजे MPSC कंबाईनचे आजपर्यंत झालेले जेवढे काही इतिहासाचे प्रश्न आहेत, 100 प्लस प्रश्न आहेत. तर म्हणजे आजपर्यंतचे म्हणजे 10 वर्ष जुने, 10 वर्ष ओल्ड. ओके, ते आहेत, ते आपण घेणार आहोत. 100 प्लस प्रश्न आहेत. ठीक आहे. तर यातलं कदाचित कदाचित काय बऱ्यापैकी ना रिपीट होतातच. ठीक आहे. रिपिटेशन असतं, त्यामुळे यामुळे फायदाच होणार आहे, काही नुकसान तर होणार नाही आहे नक्कीच. ठीक आहे. सो क्वेश्चनला सुरुवात करूया. ध्यान देऊन करा. जरी अभ्यास नसेल झाला तरी थोडंसं व्हिडिओ पाहून जा. एखाद 2-3 वेळा एकच व्हिडिओ पाहून जा. व्हिडिओ 2x वर पाहण्याऐवजी 1x वर पहा, लक्षात राहतात गोष्टी. ठीक आहे. सो क्वेश्चनला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न बघा काय आहे. खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. तर योग्य विधान विचारलेलं आहे, इथे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. योग्य बोलले आहेत त्यांनी. ठीक आहे. कधी कधी अयोग्य पण म्हणतात, उत्तर येऊन पण चुकीचा मार्ग घेऊन येतो आपण. पहिला प्रश्न जो आहे तो काय बोलतो की भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. तर हा बरोबर आहे. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली. बरोबर आहे. ही रिश्रा बेंगॉलमध्ये आहे, तर तेथे सुरू झालेली. ठीक आहे. सी काय बोलतो की भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई दावर यांनी सुरू केली. तर हो, हे तीनही स्टेटमेंट योग्य आहेत. तर ABC हे करेक्ट आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. अजून काही यात इम्पॉर्टंट असं सांगायची गरज आहे का? हां. तर 1853मध्ये गिरणी स्थापन झालेली होती. 1853मध्ये भारतात पहिली रेल्वे पण सुरू झाली, मुंबई ते ठाणे. ठीक आहे. ती ही गोष्ट लक्षात ठेवा. तारायंत्र पण सुरू झाल्या होत्या. कोणी सुरू केली होती, कोण होतं त्यावेळेसचा व्हॉइसरॉय? तर डलहौसी होता. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 बंड केले होते? कदाचित हा प्रश्न थोडासा टायपिंग मिस्टेक झालेला आहे. इथे 31 बंड. कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली बंड केले होते, असा प्रश्न असेल तो. तर नेतृत्व बघा, नानासाहेब पेशवे तर येणार नाहीत. ते कुठे होते नानासाहेब पेशवे? तर ते कानपूरला होते. ठीक आहे. तर इथे एक ट्रिक आहे की तीन नाव ब हे येतच नाही कुठेही. तर ब प्रत्येक ऑप्शनमध्ये दिलेला आहे. ते ब ब ब एक ऑप्शन सोडला तर तो म्हणजे हा, फक्त अ. तर इथे उत्तर काय येईल? फक्त कोण होते? तर कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपाई नेतृत्वाखाली रामजी शिरसाट हे होते. आता नेतृत्व बेसिकली एकाच असतं असंही लॉजिकने आपण चाललो असतो. पण 1857मध्ये बरेच जणांचं असं एका जिल्ह्यामध्ये 1-2-3 नेतृत्व करत होते, असंही प्रकार होता. तर त्यामुळे हे लॉजिक तेवढं बसत नाही. पण ठीक आहे. ठीक आहे. फक्त हे उत्तर बरोबर होतं. परत रंगो बापूजी जे होते ते सोलापूरमधनं होते. ठीक आहे. आणि भीमा नाईक जे होते ते होते खानदेश. ठीक झालं एवढं. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. सतीप्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले? तर सतीप्रथेबद्दल 2 व्यक्ती इथे ऑप्शनमध्ये आहेतच, जे खूप नावाजलेले आहेत. ते म्हणजे लॉर्ड बेंटिंग आणि राजाराम मोहन रॉय. हे 2 तर ऑप्शन एलिमिनेट झालेच असते. पण या 2चं काय करायचं? तर बघा, हे फॅक्च्युअल डाटा आहे, पाठ करणं इम्पॉर्टंट आहे. राजाराम मोहन रॉय असं बोलले होते सतीप्रथेबद्दल, आणि लॉर्ड बेंटिंगनी सतीप्रथेबद्दल काय काय बोलले? तर अमानवी, क्रूर आणि हिंदू धर्माच्या मूलत्व तत्वांशी विसंगत असे म्हटले होते. अमानवी, क्रूर आणि हिंदू धर्माच्या मूल तत्वांशी विसंगत. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय बोलतो की आपल्याला असोसिएशन दिलेले आहेत, सत्यशोधक समाज दिलेले आहेत, तर त्या समाजाच्या जोड्या लावायच्या आहेत. ठीक आहे. तर बघा, प्रार्थना समाज जो आहे, मी खूप वेळेस सांगितलं आहे की म्हणजे तलाठीच्या अनालिसिसमध्ये सांगितलं, तर प्रार्थना समाज जो आहे ते परमहंस समाजाचा म्हणजे परमहंस समाज पहिले नाव होतं याचं. ठीक आहे. तर ते केव्हा आले होते? 1848 और 9. ठीक आहे. तर प्रार्थना समाज
परमहंस समाज बंद झाला. थोडंसं स्टोरी आहे त्याच्या मागची, ते सांगायची गरज नाही, ते येणार आहे एक्झामने. सो 1848मध्ये आला, मग ते बंद होऊन प्रार्थना समाज आले. ते केव्हा आले तर 1867मध्ये. ठीक आहे. अचं तीन 2 ठिकाणी आहे. ठीक. तर बघूया. सत्यशोधक समाज जे आहे 1873मध्ये आलेला आहे. ठीक आहे. तर बचं काय येणार 4, बचं 4 हे बघा. उत्तर काय आहे 3. असे 2-3 समाज जरी पाठ करून ठेवलात. प्रार्थना समाज हे बेसिकली खूप इम्पॉर्टंट आहे. का तर त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टी विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. सो पाठ करून ठेवा प्रार्थना समाज. इथे लिहून देते मी. प्रार्थना समाज महाजन सरांच्या बुकमध्ये ना प्रार्थना समाज असं मोठं दिलेलं आहे, त्याच्या डेटपासून सगळं पाठ ठेवा. ठीक आहे. बारीक सारीक गोष्टी. नेक्स्ट क्वेश्चन 5वा. 1909मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचं काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते? ठीक आहे. तर हे 3 व्यक्ती होते. हरिश्चंद्र तालशेकर, बोले आणि नरे. हे नव्हते. ठीक आहे. यांचा संबंध नव्हता. तर हे फॅक्च्युअल आहे. नड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. होम रूल म्हणजे काय? ते होम रूल म्हणजे काय हे जर आपण लॉजिक लावून जरी येत नसेल तर सॉरी, तुम्ही या एक्झामसाठी तयार नाही आहात सध्या तरी. ठीक आहे. सोपा आहे हा प्रश्न, कारण स्टेट बोर्डमध्येच सांगितलेलं आहे होम रूलबद्दल माहिती. आपल्या देशाचा कारभार प्राप्त करणे हो. स्वराज्य प्राप्त करणे हो. इंग्रजाच्या जोखंडातून मुक्त होणे हो. स्वशासनास प्रतिकार करणे. प्रतिकार करणे की स्वीकार करणे हा चूक आहे. क हे बरोबर आहे. इथे काय विचारलेलं आहे तुम्हाला? होम रूल म्हणजे विचारलेलं आहे. ठीक आहे. सो क हे बरोबर आहेत. एक सेकंड. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. एक सेकंड. काय ग्लिच आहे यार. अरे यार. हा. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशन पहिले सचिव कोण होते? तर 2 व्यक्तींचे नाव येतात, आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. इंडियन असोसिएशन म्हटल्यानंतर. ठीक आहे. आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे 3 जे होते ते इंडियन लीगशी संबंधित होते. इंडियन लीगचे संस्थापक कोण होते? तर शिशिर कुमार घोषजी होते. केव्हा स्थापन झाली? 1875. बेसिकली तुम्हाला INCच्या अगोदर स्थापन झालेल्या असोसिएशनबद्दल प्रत्येक एक्झाममध्ये म्हणजे प्रत्येक वर्षी प्रश्न विचारले जात आहेत. INC केव्हा स्थापन झाली होती? 1885मध्ये स्थापन झाली होती. तर हे बघा 1875मध्ये झालेल्या INC ह्याबद्दल विचारत आहेत. सॉरी, 1875मध्ये इंडियन लीग स्थापन झाली होती. कोण कोण होते? शिशिर कुमार घोष, ब्लंट, रमन हे तिघेही असे संबंधित होते. ओके. अरे थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम येत आहे, ग्लिच होत आहे. सॉरी. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्याच्या राज्य खालसा केले होते? तर उत्तर आहे राजा रघुजी तिसरा. ठीक आहे. राजा रघुजी दुसरा जे होते ते खूप कर्तबगार होते. त्यांचं तर काय नाही आहे इथे तेवढं, म्हणजे संबंध नाही की खालसा टायमिंगचा संबंध नाही आहे. श्रीमंत मालोजी राजे भोसले यांचा पण नाही आहे. आणि हे लास्ट होते. ठीक आहे. सो उत्तर आहे राजा रघुजी तिसरा. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमध्ये एकमेव पुरुष होती हे विधान खालीलपैकी कोणी केले? आता बेसिकली काय करतात सगळेजण, एवढे बारीक सारीक प्रश्न कोण पाठ करावं म्हणून असे प्रश्न सोडून देतात. तुम्हाला माहिती आहे का, महाजन सरांच्या बुकमध्ये ना हे बघा हे चार्ट दिलेलं आहे. हे चार्ट दिलेलं आहे. उठाव ठिकाण, उठावाचे नेतृत्व आणि इंग्रजांचे नेतृत्व. तुम्हाला दिसत असेल तर इथे बघा. दिसत असेल काय, दिसत तर असेलच. झाशीची राणी लक्ष्मीबाई जे होते त्यांच्या काळात इंग्रजांचे नेतृत्व म्हणून ह्युरोज होते. ठीक आहे. तर इथे आपण एक लावू शकलो असतो, काय म्हणतात लॉजिक, की झाशीची राणी ह्यांच्या टायमिंगमध्ये कोण नेतृत्व करत होतं? तर ह्युरोज हे करत होते. ठीक. ह्युरोज हे करत होते आणि
याचं उत्तर ह्युरोजच येणार. बाकीचे जॉन लॉरेन्स आणि कॅम्पेलबद्दल इथे दिलेले आहे, सर्जनबद्दल तर नाही. ठीक, हे बघून घ्या तुम्ही, स्क्रीनशॉट मारा. पाठ केलं तर खूपच भारी होईल. एक प्रश्न येऊन जाईल, कदाचित येऊ शकतो यावरती प्रश्न, 2 वेळा आलेला आहे मागच्या 2 एक्झाममध्ये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेस ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? तर इथे स्थापनेमध्ये कोणत्या व्यक्ती संबंधित असं विचारत आहेत ते. हे एक सोडला तर सॉरी, हे हे सोडले तर बाकीचे हे तीनही होते. उमेशचंद्र बॅनर्जी तर पहिले काय बोलतात हे होते, INCचे पहिले अध्यक्ष होते. ठीक आहे. सर ॲलन ॲक्टिव्हन व्हूम, इथे जर स्पेलिंग चुकली आहे, एक सेकंड. तर हे 3 जे होते थोडेसे नावाजलेले नामं, आपण पाठ केलं असेल तर हे 3 फॅक्च्युअल होते. तर बकड, एक सेकंड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो 2023च्या एक्झामचा आहे. ठीक, नेक्स्टपासनं बघा, 10 प्रश्न 10 मिनिटमध्ये आपले सॉल्व झालेले आहेत. तेही ॲनालाइज करून, काय आवड नाही आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले? तर त्यांना कोणत्या व्यक्तीचे सहकार्य मिळाले पहा. बॉम्बे मिल हँड असोसिएशन जी संघटना आहे ती संघटना केव्हा स्थापन झाली आहे? एक सेकंड. असा एक प्रश्न ते विचारू शकतात. तर आय थिंक सो 1890 ना, 1890मध्ये ही संघटना स्थापन झाली आहे. ठीक, एक सेकंड. तर ते काय विचारतात की सहकार्य मिळालेल्या व्यक्तींची नावं सांगा. तर यामध्ये बोले हे नव्हते. ठीक आहे, एक सेकंड. होते तर कोण होते? हे शेवटचे सॉरी ब, क आणि ड हे तिघे होते. ब, क, ड मध्ये कोण कोण येतात? रघुजी, भिकाजी, बाबाजी, कोरगावकर. ठीक आहे, अजून केळुसकर, नारायण पवार, हे सगळे होते. सो हे फॅक्च्युअल डाटा आहे, हे पाठ असणं इम्पॉर्टंट होतं. सो उत्तर येईल ब, क, ड. प्रश्न 12वा. इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं कोणते गव्हर्नर बोलले? तर गव्हर्नर इसवी सन 1857मध्ये एक गव्हर्नर होते. कोण होते? तर ते होते कॅनिंग होते. गव्हर्नर कोण होते? कॅनिंग. एक सेकंड. ठीक, माउंट बॅटन तर 1919च्या काळात होते. परत डलहौसी हे 1848 ते 1856. सो असं लॉजिक लागू शकतं. रिपन हे 1800 काय झालंय यार, 1880 काळात होते रिपन. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. सो असं लॉजिक लागू शकतं की 1857च्या टायमिंगमध्ये होते कोण? तर कॅनिंग होते. ठीक आहे, उठावाच्या टायमिंगमध्ये, आणि तेच असे काही बोलले असं लॉजिक लागलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन. असं लॉजिक लावून पण प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला तिथे. प्रार्थना समाजाबाबत कोणते विधाने बरोबर आहेत? तर विधाने बघा काय बोलतात. दादोबा तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर यस, हे बरोबर आहे विधान, हे बरोबर बोलते विधान. नेक्स्ट काय बोलतो की पेन काय झालं अचानक यार. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू झाली. यस, सुबोध पत्रिका सुरू झाली. मी तुम्हाला आत्ताच बोलली की प्रार्थना समाजाबद्दल करून टाक. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामजोशी आणि मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीग स्थापना केली. पुढे प्रश्न विचारू शकतात तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये, नामजोशी यांनी कुठली लीग स्थापन किंवा सोशल सर्व्हिस लीगचे संस्थापक कोण असंही विचारू शकतात. जे हे विचारले तसंच प्रार्थना समाजाच्या माध्यमातून
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती माहिती आहे का तुम्हाला? 1905 मध्ये गोखले यांनी केली होती. ठीक आहे. गोखले जे होते ते राजकीय गुरु होते. कोणाचे? महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते. ठीक. नेक्स्ट स्टेटमेंट काय बोलतो? तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. थर्ड स्टेटमेंट बोलतो की प्रार्थना समाजाचे मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली. ती यस केली होती. पण इथे ऑप्शन द्यायला पाहिजे होते त्यांनी तर ऑप्शन तर दिसत नाहीयेत पूर्ण. कडे द्यायला पाहिजे होते. कदाचित त्याच्यामध्ये सोलापूर वगैरे काही नव्हता, असा काही सीन नव्हता बहुतेक. नाही नाही नाही, महाविद्यालयांची स्थापना केली नाही, शाखा स्थापन केल्या होत्या वाटतंय. इथे काहीतरी गोंधळ झालेला आहे मध्ये. ठीक. सो आपण क यांना परफेक्ट मानूया आणि तेच उत्तर आहे म्हणून चालूया. क. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बोलतो की हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर विधान म्हणतं की 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज महेश महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले, तर बरोबर आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष वाशी मुंजे होते. हो, बरोबर आहे. डॉक्टर मुंजे हेडगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली, तर हे पण बरोबर आहे. 1923 मध्ये कोणी परांजपे, हेडगेवार आणि मुंजे. 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले, तर वरील सर्व बरोबर याचे उत्तर आहे. ठीक. आता बघा 15वा प्रश्न काय बोलतो? इसवी सन 1857च्या उठावात इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली होती? आत्ताच प्रश्न येऊन गेलाय. क्वेश्चन नंबर 9 बघा तुम्ही जाऊन. याबद्दल मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही ते चार्ट पाठ करून ठेवा. उठाव, ठिकाण, नेतृत्व, इंग्रजांचे नेतृत्व आणि उठावाचे नेतृत्व. इथे मी पण परत दिलेला आहे तुम्हाला चार्ट. तर बघा तुम्ही इथे नील हॉलॉक होता का? नील हॉलॉक. तर यस, इथे दिसत आहे ना, नील हॉलॉक. ठीक आहे. परत कोण विचारत येते? ऑटमन लॉरेन्स बंधू होते का? तर हो, होते. ऑटमन लॉरेन्स बंधू होते. कुठे आहेत यार? इथे पाठ केलेलं आहे मी. बघा, लॉरेन्स तर दिसतोय ना. ऑटमन बंधू पण होता. ठीक आहे. लॉरेन्स कोणाशी होता संबंधित? जनरल वक्त खान व बहादूर जफर दुसरा. आणि हॉलॉक तात्या टोपे, नानासाहेब टोपे. नानासाहेब नंतर कुठे गेले? नानासाहेब कानपूरला आणि तात्या टोपे कुठे गेले? इकडे ग्वाल्हेरला. ठीक आहे. अजून कोण विचारत आहेत? कॅम्पेल सर ह्युमरोज राणी लक्ष्मीबाई जस्ट झालेला आहे, तर यस, हे पण होते. कॅम्पेल पण होते. फक्त विलियम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क हे नव्हते. तर उत्तर आहे क फक्त. तर तिसरं याचं उत्तर आहे. हे चार्ट पाठ ठेवा, रीड करून जा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 16वा प्रश्न. इसवी सन 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले? तर शेतकऱ्यांचे उठाव झाले, एक सेकंड, इथे झाले होते बिंबडी, शिरूर, पारनेर, नगर. आपल्या बुकमध्ये आहे महाजन सरांच्या. इंदापूर, हवेली, बागलाण सातारामध्ये होते. तासगाव, शिराळा, मलकापूर कोणीच नव्हते यामध्ये. श्रीगोंदा आणि कर्जतमध्ये होते, पण सोलापूर आणि रत्नागिरी नव्हते, म्हणून काय येईल? आणि ब फक्त. तर इथे ऑप्शन 1 मध्ये आणि ब फक्त उत्तर येईल. ठीक आहे. थोडंसं कोल्हापूर आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरचे थोडेसे पाहून जा, उठावाचे नेतृत्व ते वगैरे. ठीक आहे. गरज तर नाही वाटत ते. असे प्रश्न तर PYQs मधूनच येतील, पण तरीही. ठीक आहे. प्रश्न 17वा. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीपैकी कोणत्या चळवळी मध्ये भाग घेतला होता? तर यामध्ये वरील सर्व बरोबर हे येईल यांचं. ठीक आहे. आपल्या 8वीच्या पुस्तकामध्ये आहे. 8वी का 9वीच्या पुस्तकामध्ये शेवटचे आहेत पानं हिस्ट्रीचे, इतिहासाचे. नेक्स्ट क्वेश्चन. इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या हो, कारण मॉन्टेग्यूचे जेम्सफोर्डच्या काळात दिलेल्या घटना बघा काय बोलतात. तर हे सगळे बरोबर आहेत.
चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला. इथे जर असं टायपिंग मिस्टेक झालेली आहे, वाढला आहे ते. तर यश भारतीयांचा असंतोष कायम होता हा तर असेलच, तर येणारच. काँग्रेस मुस्लिम लीग यांच्यातील युती, हो यांच्यात युती झाली होती 1917मध्ये, 1916 की 17मध्ये. 1917चे अध्यक्ष कोण होते INCचे, तर ते म्हणजे नॅशनल काँग्रेसचे ते होते ॲनी बेझंट, पहिली महिला होत्या. ठीक आहे. जहाल व मोआ यांची युती झाली होती, यस झाली होती. पहिल्या महायुद्धात निर्माण केलेली राजकीय परिस्थिती, तर यस हे सगळे वरील सर्व बरोबर, याचे हे उत्तर येईल. ठीक आहे. नेक्स्ट पहा, डॅश यांनी स्वदेशीचा विचार श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. तर चिपळूणकर तर रायटर होते, तेवढंसं काही संबंध नाही येणार. KT तेलंगचा संबंध मद्रास असोसिएशनशी आहे. ठीक आहे. महात्मा फुले यांचा फक्त शिक्षणाचा प्रसार वगैरे याच्या संबंधित आहे, याचं उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी. आणि गणेश वासुदेव जोशी यांचं काय म्हणतात, आपलं टोपण नाव सार्वजनिक काका आहे, ते एक लक्षात ठेवा. सार्वजनिक काका, सार्वजनिक काका. ठीक, तेवढं एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. महात्मा फुलेंनी 1773 मध्ये आपली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ठीक आहे. परत प्रश्न 20वा काय बोलतो, जोड्या लावा. राष्ट्रीय अधिवेशने देत आहेत, बाजूला अध्यक्ष देत आहेत. कधी कधी राष्ट्रीय अधिवेशने देतात, ठिकाण देतात आणि बाजूला इयर विचारतात. तर हे इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मी एक तुम्हाला चार्ट तयार करून दिला नाहीये का, एक सेकंड ऍड करून देते तुम्हाला, वेट. केलेला आहे मी ऍड. प्रश्न काय बोलतो, तर इथे ना एक सेकंड, 1889 मध्ये 5वे अधिवेशन कोणी केले पहा. तर ते मुंबई येथे सर विलियम वेडरबर्न यांनी केले. पण पहिला ब्रिटिश कोण होता, तर जॉर्ज ज्यूल होता. 4थे अधिवेशन केले होते त्यांनी 1888 साली अलाहाबाद येथे. ठीक आहे. सो चौथा, फोर्थ, इथे एकच आहे चौथा, हे बघा. तर हे उत्तर एक्झॅक्ट आहे. इथे दिलेले आहेत मी अधिवेशनाचे इम्पॉर्टंट अधिवेशन सांगते कोणते कोणते आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे इम्पॉर्टंट आहेत, हे पाठ करून ठेवायचे आहेत. 17वा पाठ करून ठेवा, दिनशाही वंशा. सॉरी, मी 17 म्हणलं का, 1917 म्हणलं मी ॲनी बेझंटसाठी. बरं, 1917 बरं का, ॲनी बेझंटसाठी. परत हे आपले दादाभाई नौरोजी बद्दलचे लिहून ठेवा. 1886, 1896, 1893 आणि 1906 हे 3 पाठ ठेवा. ठीक आहे. अजून कुठला, 1905चा एक लक्षात ठेवा, बनारसमध्ये गोपालकृष्ण गोखले यांचा. ठीक आहे, अधिवेशन अध्यक्ष पद. 16चा लखनौवाला पण लक्षात ठेवा. 16चा कोणी केला, बाबू मुजुमदार यांनी. इथे बघा, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा और सेव्ह करून ठेवा, काही पण. ठीक आहे. चला, टेलिग्रामवर टाकून ठेवते. श्रद्धा चव्हाण GS नाव आहे आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. तर मध्येच मी पॉज घेतलेला होता. आपले 20 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत, हे पाहून घ्या थोडंसं. यातनं प्रश्न आलेले आहेत समोर सुद्धा. तर क्वेश्चन नंबर 21 काय म्हणतो पहा, भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी विधाने बरोबर आहेत का विचारत आहेत.
तर सार्वजनिक बांधकाम लॉर्ड डलहौसीच्या काळात झाला. SPWD म्हणून आपल्याला माहिती आहे. तर PWD डलहौसीच्या काळात झालेला आहे. परत PWD झाला. परत रेल्वे तारायंत्र पण सुरू झालेले आहे. तारायंत्र प्लस रेल्वे पण सुरू झालेले आहेत. ठीक आहे. सेकंड अँग्लो सिख वॉर आय थिंक सो यांच्या काळात झालेला आहे. दुसरं म्हणजे अँग्लो सिख और अँग्लो म्हैसूर मला पक्का आठवत नाही आहे. पण तरी अँग्लो सिख हे 100% असं वाटत आहे. ठीक आहे. अजून दुसरं काय चालू केलेलं आहे लॉर्ड डलहौसीच्या काळात? ते काहीतरी इंग्लिशचा संबंध होता लॉर्ड डलहौसीच्या काळात. आणि इंग्लिश शाळा वगैरे सुरू केली होती आय थिंक सो. चला नेक्स्ट पाहूया. तर ए करेक्ट आहे स्टेटमेंट. बी काय बोलतो का लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शोअर काळात रस्त्यांच्या बांधकामासाठी मोठी चालना मिळाली. तर ही गोष्ट झालेली नाही आहे. असं काही सीन आपल्याला वाचल्यागत वाटत नाही. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॅड गेजचा मार्ग बांधण्यात आला. तर एक सेकंड. तर हो, 5 फुटाचा काहीतरी सीन होता. रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात 5 फूट 6 इंचचा ब्रॅड गेजचा मार्ग बांधण्यात आला. तर नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली तर नाही. उत्तर कुठले कुठले राईट आहेत? ए अँड सी. सॉरी ए अँड सी. पहा इथे ऑप्शनमध्ये ए अँड सी बेसिकली दिलेला नाही आहे. म्हणून आपल्याला नाईलाजाने ABC विधानावर टिक करायला लागत आहे. थोडीशी काय म्हणतात आयोगाची चूक आहे इथे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22 काय सांगते की 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना. तर गिरणी कामगार संघटना असं नाव आलं का नाही? तर आपल्याला कोण आठवतं? नारायण मेघाजी लोखंडे. ठीक आहे. नारायण मेघाजी लोखंडे. एचं 4 पाहून घ्या. थोडंसं वर करते एक सेकंड. एचं 4 इथे 2 दिलेले आहेत. ऑप्शन एचे 4. सेकंड आहे ॲटला. ATLA अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन. ह्याला कसं लक्षात ठेवायचं? 1918 मध्ये झालेलं आहे. तर महात्मा गांधी ॲटला चलो रे ॲटला चलो गाणं आहे बघा. तर त्या गाण्यानुसार ॲटलाला लक्षात ठेवायचं आहे महात्मा गांधी. ओके. तर बीचं काय येणार? 3. तर बीचं 3 इथे दिलेलं आहे. आपला ऑप्शन सेकंड करेक्ट आहे. मद्रासचे कोण आहेत पाहून घ्या. सेकंड आहे मद्रासचं BP वाडिया. ठीक आहे. लेबर युनियन. आणि ऑल इंडिया आयटकचे लाला लजपत राय. एक असा वन लाईनरचा पण प्रश्न येऊन गेलेला आहे. आय थिंक सो ग्रुप सी मध्ये आलेला आहे की आयटकचे कोण होते अध्यक्ष पहिले? तर लाला लजपत रायजी होते. सो हे पण लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. यावरून आपल्याला समजतं की कामगारपासून जे प्रश्न आहेत ते बुकमधनं वाचून काढायचे आहेत. 2 पेजचं आहे काहीतरी. समाधान महाजन सरांचं बुक घेतल्यानंतर 2च पेजचं आहे. वाचून काढा. काहीच वेळ लागत नाही. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 23 काय बोलतो की काँग्रेस अधिवेशन स्थळे. बघा इथे परत आलेला आहे हा प्रश्न. मी आत्ताच जस्ट सांगितलंय तुम्हाला. तर इथे जॉर्ज यूल जो आहे तो 4थ्या नंबरला आणि पहिला इंग्रज होता जॉर्ज यूल जो INCचा अध्यक्ष बनला होता. तर 1885, 86, 87, 88 जे आहेत चौथे. तर हे इथे जॉर्ज यूल सोबत डीचा काय येणार? 1. तर डीचा 1 आहे. एकच आहे. टिक करून टाका आणि बाजूला व्हा. ठीक आहे. पहिले दुसरे तिसरे प्रत्येकाला पाठच असतात. पहिले होते व्यमशचंद्र बॅनर्जी. दुसरे होते दादाबाई नौरोजी. तिसरे होते त्याबजी हे पहिले मुस्लिम होते. ठीक आहे. 1886 1890 एक सेकंड 1883 काहीतरी चुकतं यार. दादाबाई नौरोजींचं आत्ताच जस्ट सांगितलं. कसं काय विसरले मी इतक्या लवकर? 1906 एक 1886 एक आणि 1893. ठीक आहे. हे जे 3 आहे तर ते 3 जे आहेत ते दादाबाई नौरोजींनी सेशन घेतलेले आहेत. हे 3 लक्षात ठेवा. पुढे अजून विचारलेले आहेत सेशनबद्दल. परत मी इथे तुम्हाला चार्ट दिलेला आहे सेशनचा. पाहून घ्या. इथे पहा. ठीक आहे.
नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 24. 1847मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे करावी अशी मागणी प्रथम कोणी केली? तर ब्राईट यांनी अशी मागणी केली होती. जॉन लाईट नाही. लाईट म्हणलं की आपण लाईटशी संबंधित असं काही करायला जाऊ द्या, डोक्याचा प्रकाश वापरायला असं काही नाही. प्रेस्कॉट, विलियोगी असं काहीच नाही आहे इथे. तर ब्राईट उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. बघा काय बोलतो. क्वेश्चन नंबर 25. इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केलेली आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे का? नाही. पहिला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे ते ॲक्ट नंबर 1934 नुसार आलेला आहे. ठीक आहे. तर फेडरल कोर्ट आलेला आहे ते बरोबर आहेत. हे दोन्हीही रॉंग आहेत. हाय कमिशनर तर अगोदरच आलेला होता आणि फेडरल रेल्वेसुद्धा अगोदरच येऊन गेलेली होती. सो हे एलिमिनेट झाले. हे दोन राहिले. हे ॲक्ट याचा 1934 ते ॲक्टबद्दल विचारलेला आहे. सो ॲक्ट 1934 आहे आणि फेडरल कोर्टचा ॲक्ट आहे 1935. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. बहुदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? तर ते पुरस्कर्ते होते विधवा पुनर्विवाहाचे. ठीक आहे. विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते आणि स्त्री वृद्धाश्रम धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे यांचं नाव खूप नावाजलं जातं स्त्री वृद्धाश्रममध्ये. सामाजिक भेदभाव नाही येणार. सामाजिक भेदभाव हा प्रत्येकात होत, पण तो कोण होता? ब्रिटिश होता. भेदभाव ब्रिटिश होता सामाजिक भेदभावामध्ये. भेदभाव कसं येईल? बहुदाजी लाड एक कार्यकर्ते आहेत आणि ते भेदभाव करतील का? तर नाही. ख्रिस्ती धर्म यांच्याशी संबंधित नव्हतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 27वा प्रश्न काय बोलतो की आचार्य बाळशास्त्री जांभेकर योग्य पर्याय निवडा. तर यांनी काय केलं होतं? थोडंसं आचार्य नाव आहे. थोडंसं आचार्य नाव आहे म्हटल्यानंतर काय काहीतरी शुद्धीकरण प्रकरण असेल. तर त्याने शुद्धीकरण केलं होतं. ख्रिस्ती धर्मातून श्रीपाद परळीकर हे आल्यानंतर त्यांचं शुद्धीकरण यांनी केलं. एचा आहे सेकंड. एचा आहे सेकंड. इथे पहा. ओके. सेकंड आलेलं आहे उत्तर आपलं इथे. बाकीचे पाहून घेऊया. दुर्गाराम मंछारामन दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय केलेलं आहे की सुरत येथे मानव धर्म सभेची स्थापना आहे का? इथे जरासं दिसत नाही, झूम पण होत नाही येते फोटो. ठीक आहे. फोटो दिलेले आहेत कारण याला जाम वेळ लागतो यार, म्हणजे जोड्या लावासाठी. क्वेश्चन नंबर 3 सॉरी सी काय बोलतो? ॲनी बेझंट. ॲनी बेझंटचा चौथा आहे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली त्यांनी. आणि केशवचंद्र सेन यांनी नॉर्मल स्कूल व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केलेली आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. 28वा प्रश्न, संतांच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? तर इथे चुकीचं दिलेलं आहे. चुकून बरोबर नका हे करू. इथे जर अचूक असतं तर बरोबर विधान शोधायचं आहे. इथे जर बिनचूक असतं तरी बरोबर विधान शोधायचं आहे. ह्यामध्ये जरासं काय होतं, आपले मार्क जातात, तर लक्षात ठेवा. ठीक आहे. संतायाच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यूमध्ये आलेली आहे. तर असा नव्हता. आर्थिक शोषणाची माहिती जी आहे तर बंगाल रिव्ह्यूमध्ये आलेली होती, नॉट पंजाब. बेंगाल रिव्ह्यू. ठीक. संतांच्या सत्याचे राज्य स्थापन करण्याचे निर्णय घोषित केले. यस, हे बरोबर आहे. हे असं दिलेले आहे संतायाच्या उठावामध्ये, एकदम वरच्या स्टार्टिंग पॉईंटवर आहे बुकमध्ये. संतायाच्या पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला. हे रॉंग आहे. ठीक आहे. ओमॅली अधिकाऱ्याने संतायाच्या चकम्याचे वृत्तांत दिला. तर यस, हे बरोबर आहे. तर ए आणि सी हे चुकीचे विधान आहेत आणि आपल्याला चुकीचे विधान विचारलेले आहेत, तर आपण याला टिक करूया. क्वेश्चन नंबर 29 काय बोलतो? हे महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या लावा. तर जोड्या लावायचे आहेत. ठीक आहे. हिअर्स कम द ट्विस्ट. क्वेश्चन नंबर ह्याचा उत्तर आहे 3rd. ठीक आहे. काय येणार? 3. एचं 3 श्रीधर परांजपे बोलतात. वर्धा आणि नागपूरचे आहेत. परांजपे, पूर, परांजपे, पूर असं लक्षात ठेवू शकतो का आपण? ठीक आहे, लक्षात ठेवा. परत हे कोण आहेत?
सिद्धनाथ काणे यांचा चौथा येणार काणे यवतमाळ. ठीक आहे. दादासाहेब खापर्डेचं पहिलं येणार खापर्डे अमरावतीतनं. गंगाधर देशपांडे बेळगावातनं. तर गावागावात देशपांडे असं लक्षात ठेवू शकतो, गावागावात देशपांडे. परांजपे जे आहेत पूर परांजपे असं थोडंसं निमॉनिक बनवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. गोपाळ गणेश आगरकरांशी पुढीलपैकी कोणते वृत्तपत्रे संबंधित आहेत? तर पहा, संबंधित विचारलेले आहेत त्यांनी. वृत्तपत्रेचे संस्थापक असं नाही विचारलेलं आहे, थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं इथे. घाईघाईमध्ये आपला एक मार्क जाऊ शकतो, त्यामुळे लक्ष देऊन वाचा. तर बघा, संबंधित ते होते केसरी केसरी मराठा आणि सुधारक. बघा इथे आम्ही काय बोलतो आपलं TCSचे जे PYQ सिरीज चालू आहे ना, म्हणजे आता 11 तारखेनंतर कंटिन्युअस राहील ती. सो त्याच्यामध्ये पण खूप वेळा सांगितलेलं आहे की आगरकरचा रक लक्षात ठेवायचा. आगरकरमध्ये रक आणि सुधारकचं रक हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर आगरकर आणि सुधारक चे संस्थापक होते ते. केसरी व मराठा हे कोण होते यांचे संस्थापक? तर आपले लोकमान्य टिळक होते. ठीक. तर केसरी जे होतं ते मराठीमधनं होतं, पण मराठा हे जे होतं ते इंग्लिशमधनं होतं. न्यूजपेपर द मराठा असं काही नाव होतं त्याचं. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बाकी वराड समाचार जे आहेत, तर वराड समाचार हे कोणी यार वराड समाचार रामभाऊ काळे, इफ आय एम नॉट रॉंग. आणि स्वराज्य खाडीलकर नाव होते, कृष्णाजी खाडीलकर. एक सेकंद वर येते थोडासा. कृष्णाजी खाडीलकर, स्वराज्य असं लक्षात ठेवू शकतो. कृष्णदेवाला स्वराज्य हवं होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर इथे फक्त A and C बरोबर आहे. तर ऑप्शनमध्ये पहा, A and C दिलेला आहे, फक्त A and C. सो इथे टिक करायचं आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 31. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केलेले. हा पण प्रश्न मी बऱ्याचदा आपल्या TCSच्या PYQ सिरीजमध्ये घेतलेला आहे, म्हणजे याबद्दल बोललेली आहे मी. इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले त्यांनी. बॉम्बे असोसिएशन स्थापना केली. बॉम्बे असोसिएशन 1866 साली स्थापन झालेले आहे. सॉरी, बॉम्बे असोसिएशन 1866 नाही, ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 साली. कुठे? लंडन येथे. तर व्यक्ती ओळखायचे आहे तिथे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा झालेले आहेत ते. 3 वेळा अध्यक्षपद स्वीकारलेले आहे त्यांनी. 1866, 1883, 1906. ठीक आहे. आत्ताच बोलले कोण आहेत ते? दादाभाई नौरोजी. त्यांनीच पहिले स्वराज्य या शब्दाचा उच्चार केला होता स्टेजवरती. ठीक आहे. हा पण प्रश्न येऊ शकतो. परत फादर ऑफ नॅशनल इन्कम सुद्धा म्हटलेला आहे. परत ब्रिटिश राज्यात पार्लिमेंट जेव्हा ब्रिटिश राज्याचं होतं ते पहिले भारतीय होते, त्या पार्लिमेंटमध्ये सदस्य होते. ठीक आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया, 32वा. तर काय बोलतो याचं उत्तर आहे, डायरेक्ट सांगते मी. हेच आहे का? पाहू द्या मला एकदा. हे आहे 3रा. ठीक आहे. वाचून घ्या काय. हिंदू व मुस्लिम दोन्ही राष्ट्र असून ती विरोधी राष्ट्र आहेत असं कोण बोलले होते? सावरकर बोलले होते. परत मोहम्मद अली जिनानी काय बोलले होते? फोडा आणि झोडा. प्राचार्य बेक जे होते त्यांनी काय बोलले होते? प्राचार्य बेक थोडंसं गांधीजीशी संबंधित असं लक्षात ठेवा. भारताची मातृभूमी मानणारा भारत देश आहे, अहमदने बोललं होतं. ठीक. नेक्स्ट बघा 33. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? तर ही संस्था काय उद्देश काय होता? तर स्त्री शिक्षण होता का? नाही. राजकीय शिक्षण? नाही. आणि लोकशिक्षण? यस. धार्मिक शिक्षण? नाही. या लोकशिक्षणामार्फतच याच ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मार्फतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते पोहोचले होते लंडनला शिष्यवृत्ती घेऊन. ठीक आहे.
सो हे पण लक्षात ठेवा. त्यानुसारच हे प्रश्न बनवला असेल असं मला वाटतं. नेक्स्ट, तर उत्तर काय आहे? फक्त बी. हे काय आहे ऑप्शनमध्ये असं कसं दिलेलं आहे बी एंड डी? आय थिंक सो बी एंड डी असेल, राजकीय शिक्षण अँड लोक. बी अँड सी. नाही नाही, ते आहे ना सी फक्त. सॉरी, स्वतःच गोंधळ करतीये, सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेशी खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, वर मी केटी तेलंगचं जरा चुकून बोलले की ते मद्रासशी संबंधित आहेत, मद्रास असोसिएशनशी, पण तसं नाही आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन सोबत संबंधित कोण कोण आहेत पाहिजे? फिरोजशाह मेहता, त्याबजी आणि तेलंग, हे 3 आहेत, बी सी डी. माझ्या लक्षात होतं पण कसं विसरले काय माहिती. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. थोडंसं पॉज घेते, मी पाणी पिऊन येते. पर्यंत प्रश्न झाले होते. क्वेश्चन नंबर 35 पाहूया. जोड्याला विचारलेला आहे इथे आपल्याला. सो बाळशास्त्री जांभेकर इथे आहेत. स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते ते. ठीक आहे, इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत त्यांच्याबद्दल. परत इथे पण 2 ऑप्शन आहेत, सो सेम आहेत, त्यामुळे हे पाहायची गरज नाही आपल्या. या दोन्हीमध्ये बघूया. कचं काय विचारलेलं, महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनाथ बालिका आश्रम सुरू केलं होतं. ठीक आहे, तर सॉरी, चौथा. तर काय येईल यांचं? चौथा येईल. तर सेकंड ऑप्शन हा करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन का करेक्ट आहे? कारण बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा विधवागृहाशी तेवढा काही संबंध नव्हता. संबंध होता तो महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा. ठीक आहे, तर बालकांबद्दल, मुलींमधील बालक जे आहेत त्यांच्याबद्दल जर असं महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. सो इथे आपण लॉजिक लावू शकलो असतो. ठीक, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. एक सेकंड, मला पाहू द्या. हां, 36 नंबरचा प्रश्न म्हणतो, 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. तर ती पहिली विमान कंपनी होती टाटा एअरवेज. टाटा एअरवेज होती. 1932मध्ये ती स्थापन झाली होती. आणि इंडियन नॅशनल एअरवेज आणि इंडियन ट्रान्स कॉन्टिनेंटल एअरवेज जे होते हे 1933मध्ये स्थापन झाले होते. तर पहिली कोणती होती? टाटा एअरवेज. ठीक आहे, सो इथे ऑप्शन काय येणार? फक्त ब. या म्हणजे हे 2022चा आहे, नाही 2022चा नाही, 2021चा आहे वाटते. 2020-21चा पेपर. आणि यामध्ये हिस्ट्रीचे भरपूर प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर इतिहासाचे प्रश्न कमी झाले. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे खूप लेंदी होता पेपर, आय थिंक सो. मला माहिती नाही त्या काळात, मी लहानच असेल, तो मला वाटतं 1.5 तासाचा पेपर असणार कदाचित. एवढे मोठे स्टेटमेंट होते, 1 तासामध्ये तर नाही. किंवा कट ऑफ तरी लो लागत असेल, असा काही विषय असेल. ठीक आहे, देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे, असे कोण बोलले होते? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे बोलले होते. यांनी तेवढं काही असं स्टेटमेंट वगैरे दिलेलं नाही आहे. सो फक्त ड हे उत्तर इथे योग्य आहे. ठीक, नेक्स्ट पहा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांना प्रश्नांचा वाचा फोडली? तर त्यांनी समाचार चंद्रिका या वृत्तपत्रातून वाचा फोडलेली आहे. ठीक, प्रभाकर पाहायचं झालं तर प्रभाकर हे होतं आत्ताच झालेलं ना, RSSचे हे संस्थापक कोण? हेडगेवार. त्यांचं बुक आहे, सॉरी, त्यांचं वृत्तपत्र आहे प्रभाकर. RSSचं नाव आलंच आहे तोंडात, तर आपण थोडंसं माहिती घेऊ. 2025मध्ये RSSला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. 27 सप्टेंबर 1925मध्ये RSS स्थापन झाले होते. हेडगेवार संस्थापक होते. ठीक आहे, सो हा प्रश्न येऊ शकतो वन लाईनर म्हणून. सो लक्षात ठेवा. दीनबंधू कोणी? दीनबंधू होते, नाईक नाव होतं यांचं. ठीक, काहीतरी नाईक होतं. आणि ज्ञानप्रकाशचं विचारलं तर महात्मा फुले यांचं नाव. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. इथे तुम्हाला दिलेले आहेत जोड्या लावाचे प्रश्न. बघा, जोड्या लावा जाम आहेत आणि स्टेटमेंट पण जाम आहेत यामध्ये. सो बघा, पंडिता रमाबाई
ऐवजी मला वाटतं रानडे यांच्याबद्दल थोडंसं घेऊ. रानडेंनी आहे ना, रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली 1914 मध्ये. तर बचं काय येणार? चौथं. बचं चौथं इथे 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे. हम्म. ताराबाईंनी कोणते यार? हां, ताराबाईंनी ना स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिलं होतं. तर कचं येणार 1. कचं 1 इथे हा आहे. सो इथे ऑप्शन 3 येईल. तर पहा, हे आय थिंक सो 1882 का 83 मध्ये ग्रंथ स्थापन झालेला होता. ठीक आहे. सदनची स्थापना 1800, आठवत कसं नाही आहे रे. मलाही रिव्हिजनची गरज आहे. या दोघांमध्ये ना 1-2 वर्षाचा फरक होता. आय थिंक सो 1910 मध्ये शारदा सदन स्थापन झाले होते आणि 1908 मध्ये निराश्रित सेवा सदनाची स्थापना. इथे उत्तर आलेलं आहे हे. तर पहा, पंडिता रमाबाईंनी शारदा सदनची स्थापना केली. रमाबाई रानडे यांनी लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना. ठीक आहे. आणि जनक्का शिंदे यांनी सेकंड आलं, निराश्रित सेवा सदनाची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. इसवी सन 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेच्या खालीलपैकी सुधारणांवर भर होता. कोणत्या सुधारणांवर होता? तर अ आणि ब या सुधारणांवर होता. जातीबंधन मोडणी यावर आणि मूर्तिपूजावर नव्हता. अ आणि ब इथे योग्य आहेत विधाने. ठीक आहे, टिक करते. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय कामगार वर्गाचा उदय आणि कामगार चळवळ याविषयी जोड्या लावा. बघा, जस्ट प्रश्न झालेला आहे आणि तोच प्रश्न छापलेला आहे. एवढाच विषय आहे की ऑल इंडिया, ही इकडली साईड इकडे होती, म्हणजे ही जी साईड होती ती इकडे होती आणि ही जी साईड होती ती इकडे होती. तेवढंच होतं. ठीक आहे. जस्ट वरून आलेला आहे हा प्रश्न. पाहून घेऊया काय आहे. AITUC आयटक कोणाचे होते? लाला लजपतराय. तर डचं आहे 1. इथे 1 दिलेला आहे. हा प्रश्न बरोबर आहे. हा आहे आयटक. परत मी सांगितलं होतं. सांगलं होतं, काय बोलते. ॲटला चालो रे. कोणी? महात्मा गांधी यांनी. ठीक. 1919 मध्ये महात्मा गांधीने ॲटला स्थापन केलेलं आहे. वसाहतवादी भारतीयांचे जीवनावर परिणाम संबंधित खालीपैकी विधाने कोणी मांडलेली आहे? तर पहा, इथे आहे उत्तरे. हां, ह्याचं उत्तर मी डायरेक्ट सांगत आहे तुम्हाला. हे आहे न्यायमूर्ती रानडे, जॉर्ज ऑक्झेंडन, मग रमेशचंद्र दत्त, गोपाळ हरी देशमुख. रानडे यांनी हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली असं बोलले. जॉर्ज ऑक्झेंडन बोलले, आर्थिक निसरणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्र बनवले आहे. बघा, हे काय बोलत आहेत ऑक्झेंडन. आर्थिक निसरणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देश हे जगातील सर्वात समृद्ध होतं. म्हणून सोने की चिडिया असं गाणं पण आहे बघा. बघा किती भारी ना यार. चलो असो. रमेशचंद्र दत्त यांनी काय बोललेलं आहे? भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे. आणि चौथा आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची. मी काही तोत्री नाही आहे बरं. धरून असं वेगळंच बोलले. मला मध्ये थोडंसं माझी जीभ फिसकते. सो त्यासाठी हे जरासा समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा. दादाभाई नौरोजींच्या मते डॅशचे निसरण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहावयास मिळाला असता. हे काय वेळेने वाचले. तर दादाभाई नौरोजीबद्दल मी जस्ट सांगितलं आहे. तर फादर ऑफ नॅशनल इन्कम असं म्हणतात. नॅशनल इन्कम हे शब्द एक इकॉनॉमिक्स या शब्दाशी संबंधित येतो. सर मला सांगा, तर हस्तोद्योग येईल का बाबा इथे? इतका मोठा माणूस हस्तोद्योग नाही.
कापसाचे संपूर्ण उत्पादन नाही. भारतीय चलन कशाला बोलतील ते नाही. तर संभाव्य अधिवेशन सरप्लस जो आहे तो येईल इथे. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन काय बोलत आहे, ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे कोणत्या पिकाचा उत्पादन वाढ झाली. तर हे सर्वच जे पिके होती, चहा, गहू, ताग, नीळ, ऊस, कापूस, तंबाखू, अफू, हे सर्वच पिके जे होते ते होते त्या काळात. सो हे सर्व वरीलपैकी सर्व बरोबर, याचे उत्तर येईल. क्वेश्चन नंबर 45, पंडित रमाबाईंनी ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता. तर इथे आपण ऑप्शन एलिमिनेट करू शकलो असतो. कैसर ए हिंद आणि कैसर ए हिंदूमध्ये. तर कैसर ए हिंद हे बरोबर आहे. हे भारतातील त्यावेळेसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे सर्वोच्च सिव्हिल अवॉर्ड होता भारताचा, बरं का. तर भारताचा सध्याचा सर्वोच्च सिव्हिल अवॉर्ड कोणता आहे, तो आहे भारतरत्न. 1954 पासून 3 रेसिपियंट जिंकलेले होते. सी रमन, सी पी राधाकृष्ण आणि एक कुठला यार, आय थिंक सो हे आपले काय होतं मध्ये व्ही पासून होतं का नाव, काय ते सर्वपल्ली, हां सर्वपल्ली होते वाटतं. हे 3 रेसिपियंट होते त्यावेळेसचे. आणि भारताचा भारतरत्न हा पुरस्कार सध्याचा सिव्हिल आहे. आणि जगातला म्हटलं तर ना, नोबेल प्राईज हा सर्वात हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे. ठीक आहे. सांगायची गरज आहे का, हे थोडंसं बेसिक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आदिवासी नाही भाई, आदिवासी शेतकरी क्रांतिकाचा पहिला नायक कोण होता. तर बाबा भांड होता आणि बिजनिया, हे 2 होते. ठीक आहे. बाबा भांड, बिजनिया हे दोघे होते. छत्तीसगड वगैरे साईडचे आपल्याच राज्याच्या आजूबाजूच होते. कजर सिंग हे पण छत्तीसगड बिहार टाईप तंट्या एवढंच आहे. ते तट्टा मल्ल जे होते, तंटध्या, मला वाचताच येत नाही आहे, काय कसं वाचायचं जरा सांगा बरं. तर तंटधाम मल्ल हे जे होते, हे सोलापूर, कोल्हापूर या साईडला उठावाचे नेतृत्व करत होते आपल्या राज्यात. ठीक आहे. सो यामध्ये अ आणि ब हे बरोबर विधान आपण चूज करू शकतो. ठीक. क्वेश्चन नंबर 47, नागरी उठावाबाबतची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली. तर प्रदेश मी आत्ताच बोलले होते की पंजाब, काहीतरी विचारला होता, पंजाब काहीतरी प्रश्न होता मागच्या टेस्टमध्ये. तो टेस्ट म्हणण्यापेक्षा मागच्या क्वेश्चनमध्ये, मागच्या इयरच्या क्वेश्चनमध्ये आत्ता जस्ट मी गेलं आहे, पंजाब दिलेलं होतं तिथे चुकून. तर मी सांगितलं होतं की बंगाल आहे तिथे. तर हे आपण पाहून टिक करू शकलो असतो. ठीक आहे. पंजाब नाही. क्वेश्चन नंबर 48, शारदा वगैरे इथे काय दिलेलं आहेत हां, तर ह्याचं उत्तर डायरेक्ट सांगते मी तुम्हाला. गोविंद बल्लाळ होते, पंडित रमाबाई रानडे आणि दिबाई कर्वे. तर गोविंद बल्लाळ यांनी काय बोलले की शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाह प्रश्न मांडला. ठीक आहे. मोठे कार्य केले त्यांनी गोविंदांनी. आणि पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली. ठीक आहे. तिसरा आहे, विधवा स्त्रियांसाठी शारदाश्रम संस्था स्थापन केली रमाबाई रानडे यांनी. तर अजून ऑल इंडिया लेडीज असोसिएशन स्थापन केले 1914मध्ये त्यांनी, हे पण आहे. आनंदीबाई कर्वे यांनी माझे पुराण हे आत्मचरित्र लिहिले. तर हे रिपीट होऊ शकतो, पाठ करून ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हे आपले सगळे 8वीमध्ये दिलेले आहेत माहिती आहे का तुम्हाला. 8वीच्या बुकमध्ये आहेत ते. 8वीचं बुक इतकं वाचून काढलं होतं एका काळात. मला कुठलीही लाईन विचारा तेव्हा पाठ होती. इतकं खतरनाक वाचलं होतं. नवीन नवीन जोश होता, काय नाही. 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर विधान बघा काय आहेत. भोरचे पंत सचिव चिमाजीराव रघुनाथ यांनी रंगूबापाजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाले केले. यप, हे बरोबर आहे. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला नाही. राणी बाकाबाई यांनी इंग्रजांना पाठिंबा दिला होता. इंग्रजांना जाऊन मिळाले होते ते. ठीक आहे. त्यांच्याशी संलग्न झाले होते. तर हा विषय नव्हता इथे, रॉंग आहे हे. तिसरं काय बोलतो की कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमा साहेब उठावात सामील झाले होते. यप, झाले तर होते. रंगोबापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीतारामपंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाट यांनाही पाठिंबा दिला. हा तुम्हाला विचारू शकतात बरं. रंगोबापू चिरंजीव कोण होते, किंवा सीतारामपंत व सावंतवाडीचे कोण होते, रामजी शिरसाट. शिरसाळ कसं दिलेलं.
ठीक आहे. तर अ ब ड ब अ क ड बरोबर आहेत. अ क ड तर आहे का ऑप्शनमध्ये? यस आहे. तर इथे किती प्रश्न कंप्लीट झालेले आहेत आपले? 49 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. अजून बाकी आहेत हे प्रश्न. आता रात्र झाली आहे. ठीक आहे. तर रात्रभर तयार करून उद्या मी अपलोड करणार आहे. सॉरी, मला वाटलं आज होईल माझ्याच्याने, पण ते झालं नाही. मध्येच मला कामं लागली आहेत. सो 49 झालेलं आहे. इथपर्यंत मी सेट करून ठेवलं होतं. आता पुढचे सेट करायचे बाकी आहेत. आता करते आणि सुरू करेन. तुम्हाला डायरेक्ट ॲड करून मिळेलच. ठीक आहे. सो वेट. तर आपला हा 49th क्वेश्चन झालेला आहे. आणि इथनं पुढं मी काय केलं माहिती आहे का, म्हणजे PDF वगैरे अपलोड केलेली आहे. कारण क्वेश्चन टाईप करण्यामध्ये वेळ जात होता, त्यामुळे मला हे करायला लागते. आणि फक्त 7-8 दिवस बाकी आहेत, तर यामध्ये वेळ नको जायला. सगळे सब्जेक्ट कवर करायचा माझा प्रयत्न असणार आहे. सो त्यामुळे मला असं टाईप न करता डायरेक्ट PDF ॲड केलेली आहे मी. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर आता हा आहे बघा. झालेले आहेत 49, 50, 51, 52, 100+ आहेत, तसे तुम्ही मानून चला. ठीक आहे. सो 2017पर्यंत पूर्ण प्रश्न मी कवर केलेले आहे. 14 आणि 15 जे मला क्वेश्चन पेपर मिळत नव्हते, त्यामुळे मी 17पर्यंतच घेतलेले आहेत. सो 8 वर्षाचे क्वेश्चन पेपर आहे तिथे. ठीक आहे. इतिहासाचे बघा काय बोलतो. डॅश यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. तर ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था विदा सावरकर यांनी स्थापन केलेली आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी असं बेसिकली कुठलंच स्थापन केलेलं नव्हतं. ठीक आहे. सो विवा शिरवाडकर जे आहेत ते कुसुमाग्रज आहेत, इफ यू नो. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी कुठल्या ब्रिटिशची हत्या केली होती, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. 1885 ते 1915 या काळात डॅश येथे मुंबई अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जाते. अनकोरोनेटेड नाही, अनक्राउंड किंग ऑफ बॉम्बे हे फिरोजशाह मेहता यांना म्हटलेलं आहे. कोणाला? फिरोजशाह मेहता. ठीक आहे. फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग यांचं नाही यार, श्रद्धा यांचं. काय तुझी जीभ लडखडते यार मराठी बोलते वेळेस. मला ना जाम रस्त्यावर मारणार आहेत लोक, मराठी बोल मराठी बोल करून, माहिती का. इतकं मराठीशी थोडंसं हे होतं ना. सो दादाभाई नौरोजीबद्दल बोलायचं झालं तर यांनी ब्रेन ड्रेन थेअरी ड्रेन थिअरी काढली होती यांनी. आणि स्वराज्य हा शब्द त्यांनी उच्चारला होता प्रथमतः. ओके. जगन्नाथ शंकर शेठ आणि भाऊदाजी लाड यांचं इतकं काही नाही आहे की त्यांना असं किंग टाईप सन्मान करतील. स्त्रियांशी संबंधित आहेत त्यांचे कार्य. ठीक आहे. सो हे बघा. नेक्स्ट क्वेश्चन. खालीपैकी कोणत्या व्यक्तीने प्रार्थना समाज प्रार्थना समाजावरती ना प्रत्येक एक्झाममध्ये म्हणजे प्रत्येक वर्षीच्या एक्झाममध्ये प्रश्न आहेत. तर त्यामुळे काय करायचं आहे, प्रार्थना समाज हे तोंडपाठ करूनच जायचं आहे एक्झाममध्ये. 1 मार्क पक्क करून जायचं आहे बरं. काही 1 मार्काने काय, अर्ध्या मार्काने पोरं बाजूला होतात, त्यामुळे हे कम्प्लीट करून जा. तर इथे विचारलेले आहेत कोण कोण होते यामध्ये. तर होते इथे आत्माराम पांडुरंग होते, R.G. भंडारकर होते, वामन आबाजी मोडक यस होते, परत नारायण गणेश चंदावरकर यस, चंदावरकर, न्यायाधीश चंदावरकर असं शब्द होता यांच्यासाठी त्यामध्ये पुस्तकामध्ये. विठ्ठल रामजी शिंदे यस होते. यांनी विठ्ठल रामजी शिंदे दख्खन एज्युकेशन सोसायटी आय थिंक स्थापन केलेली आहे असं त्यात दाखवलेलं आहे प्रार्थना समाजच्या कार्याला पाहून. ठीक आहे. महादेव गोविंद रानडे यस. तुम्हाला माहिती आहे का, हे 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 आणि हे भारतातले पहिले, एक 4 जण भारतातले पहिले पदवीधारक आहेत. ठीक आहे. कोण कोण? एक सेकंड सांगते. रानडे, चंदावरकर, भंडारकर आणि मोडक. ठीक आहे. सो इथे आहे अ ब क. विठ्ठल कुंटे आणि मंडलिक हे नव्हते त्यामध्ये, तर अ ब क हे योग्य असणार आहे. अ ब क. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता? तर तो पहिला उठाव झाला होता सुपे येथे. ठीक आहे. सुपे
पुण्यामध्ये झाला असून पहिला उठाव पुण्यातल्या सुप्यात जे बारामतीमध्ये आहे त्यामध्ये झालेला आहे. ठीक आहे. प्रश्न पाचवा म्हणून आहे. इथे जरा कन्फ्युज झालं ना. असेल कितवा तरी. 1857च्या उठावाची केंद्रे. तर अ मध्ये पहा सगळे 4 दिलेले आहेत तुम्हाला. हे बघा. तर याचं खरं उत्तर आहे हे. ठीक आहे. तर 4-1-3-2. पेठचं काय आहे? भगवंतराव कोळी. नरगुंदचं कोण आहेत? व्यंकप्पा नाईक, बळवंत बेहेरी. जमखिंडीचे आहेत तिसरा कोण आहे? बाबासाहेब भावे. आणि सोलापूरचे आहेत रामचंद्र पटवर्धन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा तर झालेला आहे ना. 4था 5वा 6वा पहा. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे म्हटले जाते. तर लॉर्ड रिपन त्या काळात होते का? नाही. तर कसं बोलतील? स्वातंत्र्याची मागणी करते वेळेस लॉर्ड रिपन होते का? नाही. डलहौसी होता का? नाही. डलहौसी तर 1848 ते 56 मध्ये होता. त्यांनी तारायंत्र हे ते कार्य केलेले आहेत. रेल्वेचे वगैरे सुरुवात झालेली होती. मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर. परत आग्रा, कलकत्ता ते आग्रा टेलिग्राफ लाईन. ठीक आहे. त्यांच्या काळात. परत काय काय झालेलं आहे? वुड्स डिस्पॅच झालेलं 1854 मध्ये. ठीक आहे. सो हे तर नव्हते बाबा. जोन्सचं तर विलियम जोन्सचं पण मी जास्त नाही ऐकले. लॉर्ड मॉर्ले हे होते वसाहतीच्या मागणीच्या टायमिंगमध्ये. ठीक आहे. पहिले सिंक्रोनाइज्ड जे सेन्सस होतं, सिंक्रोनाइज्ड म्हणजे पूर्णतः पूर्ण एरिया पकडून जे सेन्सस होतं ते लॉर्ड रिपनच्या काळात झालेलं आहे. हे एक लक्षात ठेवू शकतो. आय थिंक सो 1882च्या काळात झालेला आहे फर्स्ट सिंक्रोनाइज्ड सेन्सस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन आला बघा. कलकत्ता ते आग्रा. ठीक आहे. 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करून त्याची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती? तर कामगार म्हटलं की आपल्याला आघाडीवर नारायण मेघाजी लोखंडे येतात. कारण ते फादर होते. फादर ऑफ काय होतं यार पुढे? काहीतरी होतं. म्हणजे कामगार संघटनेचे संबंधित. ओके. शापूरजी बंगाली, नारायणराव पवार, शापूरजी हे नव्हते. ठीक आहे. हे तर पारसी जनतेसाठी होते. सो काही नाही आहे बाकीच्या 3 ऑप्शनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती? तर तुम्हाला कन्फ्यूज होऊन जाईल. इथे रेल्वे मंडळ दिलेलं आहे म्हणजे डलहौसीच असेल. इथे मार्क चुकून जाईल तुमचा. याचं उत्तर आहे लेफ्टनंट प्रेस्कॉट. ठीक आहे. ते थोडंसं इथे कन्फ्युजनवाला प्रश्न दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लॉर्ड डलहौसीच्या हा झालेला आहे, जस्ट झालेला आहे. 10वा. सरला देवी चौधुराणी जी आहे ती चुकीची जोडी आहे. इथे चुकीची जोडी विचारलेली आहे. ठीक आहे. 1925. वुमन इंडियन असोसिएशन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वर्ष 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली होती? तर कलकत्ता फिमेल जोवेनाईल सोसायटी. जोवेनाईल सोसायटी जी आहे त्यांनी पहिली बंगाली मुलींची शाळा सुरू केली होती. ठीक आहे. 12वा काय बोलतो पहा. डॅश हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते. तर उत्तर भारतातील ते होते पटना. कोणी कोणी दिल्लीला टिक करून टाकेल. चूक आहे. पटना उत्तर आहे त्याचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 12 झालेले आहेत. 13वा पहा. पुणे येथील मुलींची शाळा चालण्यासाठी ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सहकार्य केले होते? तर ते व्यक्ती होते सखाराम यशवंत परांजपे यस होते. हाटे होते. सदाशिवराव गोवंडे यस. मोरो विठ्ठल वाळवेकर यस होते. हे 2 होते बरं का. विष्णुपंत थत्ते, केशव भवाळकर नो. काशीराव देशमुख, हरिभाऊ चव्हाण नो. अ आणि ब. तर ऑप्शन 3. ठीक आहे. हा प्रश्न रिपीट नाही होणार किंवा येणार नाही मला असं वाटतं.
अशा टाईपचे प्रश्न तर आलेले नाहीत जास्त. खालील जोड्या जुळवा. तर परमहंस मतप्रशंसा. मला ना हा पेपर जरासा सोपा वाटलाय. का माहिती का, दादोबा पांडुरंग तर्खडकर प्रार्थना समाजामध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याबद्दल दिलेलं आहे. सो त्यांनी असं धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिलेला आहे असं पण दिलेलं आहे त्यामध्ये. ठीक आहे. तो 1867 आय थिंक सो त्या सालात लिहिला होता त्यांनी. आणि 1880चा पारमासिक ब्राह्म्य धर्म नावाचा एक ग्रंथ लिहिलेला होता. सो जे आहे तर त्याचं चौथंच येईल. हा ऑप्शन इथेच आहे. ठीक आहे. तो ऑप्शन सेकंड हे बरोबर आहे. तरी आपण पाहून घेऊया की ऑप्शन सेकंडचं अचं एक परमहंस प्रशंसा गुजाबा जोशी पुणेकर. बचं 2 विचार लहरी कृष्णशास्त्री चिपळूणकर. विचार लहरी कोण लिहिली? कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी. मोरभट दांडेकर यांनी काय लिहिली? शक्त पंथाचे अनुयायी. म्हणजेच हे एकदम समोरासमोर दिलेलं होतं त्यांनी. ठीक आहे. नेक्स्ट 14 झाला. हे पहा 15. ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधींनी डॅश चळवळीचे उद्घाटन मुंबईत सुरू केले. सो लोकमान्य टिळकांचे निधन केव्हा झाले होते हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर 1920मध्ये त्यांचे निधन झाले होते. आणि 1920मध्ये असहकार चळवळ ही सुरू केली होती गांधीजींनी. सविनय कायदेभंग ही असहकारच्या नंतरची होती. ती 1930च्या काळातली होती. भारत छोडो ही 1942च्या सालात होतं. आता दारूविरोधी हे तर प्रत्येक हे झालं काय बोलतात, ही आंदोलन नव्हती, हे प्रत्येक काय बोलतात मेसेज होता तो प्रत्येक चळवळीमध्ये की दारूविरोधी चळवळ वगैरे. ठीक, मला तर वाचण्यात नाही आलं की दारूविरोधी चळवळ होती. ठीक, अँटी लिकर टाईप. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे? तर भारतास पूर्ण अधिकार असणारे आहेत रावी, बियास, सतलज. रावी, बियास, सतलज. ठीक आहे. RVS, झेलम, सतलज. सिंधू, चिनाब, झेलम जे आहेत ते पाकिस्तानचा पूर्ण अधिकार आहे. हा जो आहे पाकिस्तानचा पूर्ण अधिकार आहे यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे आपला पहलगाम अटॅक जे झालेला, ठीक आहे, सिंदूर ऑपरेशन सिंदूरच्या टायमिंगमध्ये हे करार मोडण्यात आलेला आहे. ठीक. आणि दुसरी पहिली गोष्ट दुसरी म्हणण्यापेक्षा आयुब खान आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संमतीने हा करार झाला होता. मध्यस्थी कोण होतं? तर वर्ल्ड बँक हे मध्यस्थी होते. वर्ल्ड बँक मध्यस्थी. आयुब खान आणि पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल हा प्रश्न आपल्या राज्यसेवेच्या 2025च्या प्रिलिम्समध्ये येऊन गेलेला आहे. त्यामुळे मी हे सांगत आहे. कदाचित हा प्रश्न इकडे पण रिपीट होऊ शकतो. मला वाटते विचारतीलच ते प्रश्न. ठीक आहे. सो जी भारताचे पूर्ण अधिकार असणारी ती कोणती होती? रावी, बियास आणि सतलज. आणि पाकिस्तानची सिंधू, चेनाब व झेलम. CS आणि झेड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. हा, तर हे 17वा प्रश्न तर दिलेला आहे ते तो जॉग्रफीचा आहे. ते उद्या होणार आहे. जॉग्रफीचं सेशन उद्या घेऊया. 26वा प्रश्न पहा. हा आय थिंक सो 2019चा आहे. तर छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? महाराजांनी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? तर इथे पहा, हे जे 2 आहेत विजयी मराठा आणि तरुण मराठा यांना त्यांनी आर्थिक मदत केली होती. कैवारी हा आय थिंक सो कॅलकत्ताचा आहे. कॅलकत्ता. ओके. ही नव्हती, तेच पण नाही. तर फक्त अ आणि ब ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश यांनी पाठिंबा दिला होता? तर यामध्ये कोणी पाठिंबा दिला होता? नाना शंकर सेठ. येस, बेसिकली नाना शंकर सेठच योग्य उत्तर आहे यांचं आय थिंक सो. हो.
जांभेकर यांनी नाही दिला. जांभेकर बद्दल सांगायचं झालं तर त्यांचं एक वृत्तपत्र होतं दर्पण नावाचं. ठीक आहे, यामध्ये बऱ्याच ऑप्शनमध्ये ते आलेले आहेत. जांभेकर दर्पण नावाचं पहिलं भारतीय मराठी वृत्तपत्र. आणि पहिलं वृत्तपत्र असं नाही येणार. पहिलं वृत्तपत्र काहीतरी जेम्स, नाव मला आठवत नाही आहे. मला कोणी तरी कमेंटमध्ये सांगा नक्कीच. तर भाऊ दाजी लाड, नो. भाऊ महाजन हे तर डॉक्टर होते, नाही. तर याचं उत्तर काय आहे? नाना शंकर सेठ यांनी मदत केली होती, पाठिंबा दिला होता. नेक्स्ट प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली? तर शालोपयोगी म्हणजे काय? जे शाळेला उपयोगी, म्हणजे शाळेच्या उपयोगासाठी शालेय पुस्तकं जे असतात त्यांना काय बोलतात? शालोपयोगी. तर काशीनाथ छत्रे, यस, त्यांनी पण लिहिली होती. जगन्नाथ शास्त्रींनी पण. कॅप्टन जॉर्ज जर्विस, यस. हरिकेशवजी, हो. तर ऑप्शन ABCD. ठीक आहे, फटाफट करून घेऊया आता लेक्चर. शाहू महाराज नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले गेले? तर ते होते आठवले, सदाशिव आठवले होते. ठीक आहे. नेक्स्ट, प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत डॅश यांचा सहभाग होता? तर पक्ष स्थापनेत कोणाचा सहभाग होता? या सर्वांचा सहभाग होता. ABCD. ठीक. नेक्स्ट जाऊया. उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला होता? तर तो विद्रोह बिरसा मुंडा यांनी घडवून आणला होता. उलगुलन याचा अर्थ खूप मोठा बंड. ठीक आहे, विचारू शकतात. माहिती नाही, आता विचारतात नाही विचारतात. चला नेक्स्ट वरती जाऊ. 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात कोणते इंग्रज अधिकारी होते? तर इंग्रज अधिकारी कोणते होते? ॲलन ऑक्टिव्हन ह्यूम यांनी तर स्थापना करायची सुरुवात केली. ह्या तिन्हीमध्ये ॲलन ऑक्टिव्हन ह्यूम आहेत. तर बघा, लक्षात ठेवा कोण कोण होते. ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन, विलियम वेडनबर्न. जॉर्ज युले नव्हते, ते अध्यक्ष होते, पहिले अध्यक्ष, इंग्रज अध्यक्ष होते. ठीक आहे, INCचे जॉर्ज युल. आणि ते चौथ्या अधिवेशनात होते. ठीक. हेनरी कॉटन. डफरिन तर नाही येणार. लॉर्ड कर्झन कसे येईल? कर्झन होते कोणत्या काळात भाई? काय यार, पॉईंट विसरत चालली आहे मी. आता घेते तर लक्षात येते की आपलं रिव्हिजन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्त्री शिक्षणाची दिशा ही स्त्री शिक्षणावरील लेख डॅश या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता? तर हा लेख झाला होता धूमकेतू यामध्ये. ठीक आहे. तर दर्पण जांभेकर यांचा होता. ठीक आहे. किती 1834 आय थिंक सो. 1834मध्ये दर्पण आलेला. केसरी कोणाचा होता? आपले, कसं विसरतेस, लोकमान्य टिळक यांचा होता. आपले म्हणत आहे, लोकमान्य टिळक यांचा होता केसरी. हा वृत्तपत्र मराठीतून होता. आणि अजून एक वृत्तपत्र होतं त्यांचं, द मराठा. हे जे वृत्तपत्र होतं हे इंग्लिशमध्ये होतं. मराठा आहे पण हा वृत्तपत्र इंग्लिशमध्ये होतं आणि केसरी मराठीमध्ये. राष्ट्रवीरचं तेवढं काही नाही आहे सीन, विचारलं जात नाही. नेक्स्ट. 1911मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी डॅश यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले. तर कोणाला अध्यक्ष नियुक्त केले? तर भास्करराव जाधव यांना 1911मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली? तर मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली कोणती आहेत? सर्वच आहे ती. 25, दुसरी, तिसरी, चौथी आय थिंक सो कलकत्ता. हे 15वा जरा कन्फ्यूज आहे. मी तुम्हाला दिलेला होता चार्ट काल म्हणजे मी काल केला होता. एक सेकंड, सॉरी, मी काल केला होता तो चार्ट. म्हणजे आज दिलेला आहे वरती.
ते जरा पाहून घ्या. इफ आय एम नॉट रॉंग ABCD ऑल आर राईट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. जरा फास्ट घेते. झालं, जॉग्रफी पण बनवायचं आहे. जोड्या जुळवा. तर जोड्या जुळवा कोणाच्या जुळवा हे बघा. 4 3 2 1 आहे याचं उत्तर. 4 3 2 अरे 4 3 2 1. रानडे यांचा निफाड, गोग आगरकर यांचा थेंबू, वीरा शिंदे जमखंडी, गोह देशमुख पुणे. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलेलं होतं? जोड्या जुळवा, संबंधित असतील त्या गावाशी. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? तर वाक्य विचारलेलं आहे, एकच वाक्य बरोबर आहे. प्रिंगलेच्या पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. हे योग्य आहे, बाकीचे नाही आहेत. ओके, असे प्रश्न तर देणार नाहीत ते. डॅश या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या, तर त्या होत्या, जरासं मोठं नाव दिसते का नाही, आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. ठीक आहे, रमाबाई रानडे जी होत्या ते वुमन्स असोसिएशनच्या हेड होत्या. वुमन्स असोसिएशन त्यांनी स्थापन केली होती इफ आय एम नॉट रॉंग 1914-15 ठीक आहे, ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना, पंडिता रमाबाई, शारदा सदन. ठीक आहे, कसं ठेवायचं लक्षात आहे, कन्फ्यूज होतं ना. तर शारदा सदन, शारदा देवी आपली सरस्वती माता, तर त्यांची पूजा कोण करते? शारदा देवीची पूजा करते पंडित करते, पंडिता रमाबाई करते. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना, तर तारा जे आहे, तारे जे असतात कुठे असतात? आकाशामध्ये असतात. तर वरून तारे खालती स्त्री पुरुषांची तुलना करतात. ठीक आहे, रमाबाई रानडे, हे रानडे थोडेसे म्हणजे थोडेसे काय वाईफ होत्या यांच्या आपले रानडेंच्या, तर ते पण सोशल होते राईट, हे पण सोशल काम करत होते. तर हे ऑल इंडिया लेडीज असोसिएशन स्थापन केलं होतं त्यांनी. तर असं लक्षात ठेवू शकतो, ह्यांचं काय तेवढं अवघड नाही आहे विसरायला. ठीक आहे, तर हे प्रश्न फिरू शकतात, ते परत येऊ शकतात. TCS म्हणा, आपले एक्झाम म्हणा, ग्रुप C म्हणा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. 1919च्या भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी पुढीलपैकी कोणी मदत केली? कसं यार श्रद्धे? भूपेंद्रनाथ बसू यांनी मदत केली होती. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन पहा. बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर डॅश यांनी लेख लिहिला. तर बैरामजी मलबारी यांनी हा लेख लिहिला. बघा, बाळशास्त्री जांभेकरांचा परत ऑप्शन आला. ऑप्शन दिले का नाही, तो ऑप्शन पाहायचा आणि जायचं बुकमध्ये, ते बुक पाहायचं की काय नेमकं ही ऑप्शनबद्दल, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती वाचून घ्यायची. असंच खूप वेळा रिव्हिजन होतं, तुम्हाला माहिती आहे का? बघा, रमाबाई रानडे परत आल्या, पंडिता रमाबाई परत आल्या. ठीक आहे, अशा प्रकारे अभ्यास करायचा असतो. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? तर तो आहे जुन्नर. ठीक आहे, नेक्स्ट. महाराष्ट्रातील पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? अरे श्रद्धा, हे जॉग्रफीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. सो इथे नेक्स्ट आहे, कालक्रमानुसार रचना करा. तर इथे दिलेले आहेत दुसरी गोलमेज परिषद, नेहरू अहवाल, गांधी आयोडीन करार आणि जातीय निवाडा. फर्स्ट ऑफ ऑल नेहरू अहवाल आला होता ऑगस्ट 1928मध्ये. ठीक आहे, नेहरू अहवाल ऑगस्ट 1928. गांधी आयोडीन करार आला होता 1931. म्हणजे गोलमेज परिषद 30, 31 आणि 32 हे 3 वर्ष चालली की नाही, तर हे 1930मध्ये झाले. सेकंड गोलमेज परिषद टायमिंगमध्ये गांधी आयोडीन करार आलेला. आणि जातीय निवाडा जो आहे, इफ आय एम नॉट रॉंग, ते 1932मध्ये आलेला. ठीक, सो उत्तर काय येईल? BACD आहे का? आहे ना इथे, BACD. ठीक आहे, बरोबर आहे ना?
नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न काय बोलतो, 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केले होते? तर ते होते बी अँड सी, महू आणि इंदोरमध्ये हे उत्तर आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आणि बाकीचे तर हे अप्रभावितच होते. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून डॅश यांची नेमणूक करण्यात आली होती. तर ते होते सर विलियम मेयर. ठीक आहे. परत इथे ऑप्शन काय दिलेले आहेत पहा. एडविन मॉन्टेग्यू. एडविन मॉन्टेग्यू जे होते ते भारताचे राज्य सचिव होते. काय होते? राज्य सचिव. ठीक. लॉर्ड चेम्सफोर्ड जे होते ते व्हाईसरॉय होते. मला यांचा कार्यकाळ तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. आणि सिडनी रोलट हे रोलट कायद्यासाठी ओळखले जातात. नेक्स्ट क्वेश्चन. बंगालमधील शेतकरी संघटना विचारलेली आहे इथे. 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती? तर ती होती पबना. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर हे ऑपरेशन पोलो कोणत्या राज्यसंस्थांसाठी आहे? संघराज्यात विलीन करण्यासाठी. तर ऐकत नव्हता तेव्हा हैदराबाद. भारतात यायला कोण ऐकत नव्हता? हैदराबाद. सो ऑपरेशन पोलो त्यांनी लागू केला होता. ऑपरेशन पोलो आय थिंक सो ऑपरेशन विजय पण बोलतात याला. मला पक्का लक्षात नाही आहे की विजय म्हणतात की अजून दुसरं काय. पण पोलीस पण काहीतरी म्हणतात. ऑपरेशन पोलीस काहीतरी होतं यार. बेसिकली तेवढं लक्षात येत नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. तर इथे काय बोलत आहेत, पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती? विद्यार्थी काँग्रेस साधना. तर ती केली होती साने गुरुजी यांनी. साने गुरुजींचं पूर्ण नाव जर विचारलं तर पांडुरंग सदाशिव साने असे आहेत. आणि साधना जे नावाचं नियतकालिक होतं त्यांचं, तर ते त्यांनी 1948 मध्ये लिहिलं होतं. ठीक आहे. काय म्हणतात, सुरू केलं होतं. परत झालं, एवढंच इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट पाहूया. पहा इथे जोड्या जुळवा विचारत आहेत. कीचकवध, स्वदेशी, वंगभंग आणि भीमराव. याचं ऑप्शन डायरेक्ट मी तुम्हाला सांगते. उत्तर आहे चौथा. तर 3-1-4-2. तर कीचकवध कोणी लिहिलं? खाडिलकर यांनी. स्वदेशी पण खाडिलकर यांनीच लिहिलेलं होतं. मी आत्ताच सांगितलं आय थिंक तुम्हाला. पण इथे माहिती नाही काय काय ग्लिच आहे, तुम्हाला माहिती नाही. माझ्या वाचनात तर स्वदेशी खाडिलकर यांचंच आहे. आणि नसेल तर इथे कुणाचं दिलेलं नाही नाव. बीचा 1 आहे, गणेश बल्लाळ फणसळकर. कदाचित हा प्रश्न सोडून दिला असेल त्याने एखाद मार्क. इट्स ओके. वंगभंग कोणाचा होता? लक्ष्मण नारायण जोशी. आणि भीमराव जो होता तो होता वासुदेव पुरुषोत्तम साठे यांचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. सो खालीलपैकी सन्मान धोंडो केशव कर्वे यांना दिले होते. कोणते सन्मान आहेत हे? तर भारत रत्न यस दिले होते, पद्मभूषण दिले होते, LLD यस, डिलीट यस, ABCD सगळे आहेत. ठीक आहे. धोंडो केशव कर्वे यांचे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना डॅश आणि डॅश यांच्या प्रयत्नाने झाली. माधवराव बागल आणि रत्नप्पा कुंभार. यस, पहिलाच ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर इथं विचारत आहे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर डॅश यांचे अनुयायी होते. तर टिळक यांचे होते ते अनुयायी. ठीक आहे. गोपालकृष्ण गोखलेचं सांगायचं झालं तर हे राजकीय गुरु होते गांधीजीचे. गोपाल हरी देशमुखचा तेव्हा थोडा काही नव्हता.
पण गोपाळ हरी देशमुख यांचे काय बोलतात आपलं टोपण नाव काय आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद डॅश पुस्तकात आढळतो. तर तो पुस्तक आहे समुद्रकिनारीचा वादविवाद. धर्मविवेचन हे पुस्तक 1880 कोणी स्थापन केलेले आहे? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. आणि धर्मप्रकाश कोणाचा यार जस्ट सांगितलंय मी तुम्हाला. असो. नेक्स्ट क्वेश्चन, कसं काय विसरत चालले. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत मूलभूत उद्दिष्ट सांगितली कोणती? तर समता, सॉरी एक मिनिट पेन घेते. समता नो. राष्ट्रीय भावना यस. धर्मनिरपेक्षता नो. धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम नंतर आला. ऐक्य भावनेचे विकास व दृढीकरण यस. सो बी अँड डी करेक्ट आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया काय आहेत. कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? ही करण्यात आली 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार. ठीक आहे. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? थोडंसं वर घेते ते प्रश्न. बरोबर विचारलेली अगोदर, या अगोदर चुकीची विचारली होती. ठीक आहे. तर आहे ते बघाची प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया नो, हे नाही आहे. एस गोपाल एमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम नो. अनिल सील प्रॉब्लेम्स अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया 1885 अँड 89 तर नो. हिरालाल सिन्हा ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया यप, हे बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिलेली आहे? तर बंदी जीवन ही पुस्तिका सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिलेली आहे. सचिंद्रनाथ सन्याल. बेसिकली पुस्तिकाचं नाव दिलं आणि खाली कोणी काय म्हणतात आपलं राजपूत असेल ना, तर तो राजपूतच त्याचं लेखक असतं बेसिकली. बरेच असे प्रश्न झालेले आहेत MPSCचे, ज्यामध्ये एक पुस्तकाचं नाव दिलेलं आहे आणि खाली कुठल्या तर राजपूत व्यक्तीचं नाव आहे आणि त्याच्यात त्याच उत्तर बरोबर आहे. बस एक ट्रिक लावून एखादा मार्क अंदाजे गोळी फेकली की झालं बस. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय येतो. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? सो इम्पॉर्टंट थिंग आहे हे. सो पहिली गव्हर्नर जनरल आपण जर विचार केला तर काही मध्ये काय होतं, माउंट बॅटनला टिक होऊन जातं, पण इथे भारतीय हा शब्द दिलेला आहे. तर भारतीय आहे म्हणून काय, सी राजगोपालाचारी. हे जे होते माउंट बॅटन हे स्वतंत्र भारताचे शेवटचे व्हाईसरॉय आणि पहिले गव्हर्नर जनरल होते, पण ते काय होते, ब्रिटिश होते. ठीक आहे. भारतीय कोण होते, सी राजगोपालाचारी, भारतीय वंशाचे. ठीक आहे. आणि राजेंद्र प्रसाद प्रेसिडेंट होते. वॉरेन हेस्टिंग्स काय होते, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल की जनरल ऑफ बेंगॉल, गव्हर्नर ऑफ बेंगॉल होते. ठीक आहे, वॉरेन हेस्टिंग्स. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. निश्चलीकरणानंतर जनतेचे आयुष्य सुखकर होण्याचे उपाय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने 5 राज्यांचे मुख्यमंत्री समिती गठीत करण्याचे ठरविले. या समितीचे प्रमुख कोणाला केले गेले? तर या समितीचे प्रमुख नितीश कुमार यांना केले गेले होते. ठीक आहे. हे आय थिंक सो आपलं ह्यामध्ये येतं, काय बोलतात, सी और पॉलिटीमध्ये. हा प्रश्न आपण पॉलिटीमध्ये घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन, एक सेकंड मी अरेंज करते. सो इथे अरेंज झालेला आहे बघा. इथे हा प्रश्न घेऊया तरी. टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली होती? तर ती केली होती दोराबजी टाटा यांनी. पहिला आहे 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतात पहिले वृत्तपत्र कोणते? तर ते पहिले वृत्तपत्र होते बॉम्बे कुरिअर, मुंबई प्रांतातले होते. बंगाल गॅझेट आय थिंक सो पहिला होता, बंगाल गॅझेट, इंडियन पेपर. कोणी सांगा यार मला कमेंटमध्ये ह्याचा. ठीक आहे.
परत 1872मध्ये जे आहे, एक पठाणचे अंदमान बेटावर डॅश यांचा खून केला. तर कोणाचा खून केला होता? मेयोचा. अंदमान आणि निकोबारमध्ये कोणी खून केला होता? तर अली आफ्रिदीने केली होती ही हत्या. आणि अंदमान आणि निकोबारच्या जेल आय थिंक सो कालापानी म्हणून आहे बघा प्रसिद्ध, तेच तेच लॉर्ड मायो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. डॅश यांच्या मते वेद हे अपरोश एक मिनिट अपरोशेया, इंग्लिशमध्ये जरा वाचायला सोपं जात आहे, अपरोशेया नाहीत. तर उत्तर आहे दयानंद सरस्वती हे नाहीत. ठीक आहे, अकॉर्डिंग टू म्हणजे अपरुषीय नाहीत त्यांच्या मते. ठीक आहे. चौरी चौरा घटनेनंतर डॅश ही चळवळ संपुष्टात आली, ती म्हणजे असहकार चळवळ. सविनय कायदेभंग केव्हा आली होती? 1930मध्ये. भारत छोडो 1942मध्ये. तुम्हाला मी ट्रिक दिलेली आहे, चंपा वगैरे मी म्हणजे गांधीजींनी जे स्टार्टिंगपासूनचे चळवळी केलेली आहे ते शेवटपर्यंतच्या ट्रिकनुसार आहे. मी त्याच्या त्या ट्रिकची शॉर्ट्स वगैरे बनवेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या? तर यामध्ये ए, बी, सी अँड डी ऑल आर द करेक्ट वन आहेत. ए, बी, सी अँड डी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था स्थापन केली होती? तर निष्काम कर्म मठ. निष्काम कर्म मठ ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. जस्ट बोलले मी शारदा सदनबद्दल, तर पंडित रमाबाई होत्या. ठीक आहे. महिलाश्रम, विधवाश्रम, विधवा महिलासाठी निष्काम कर्म मठ कोणी केले? केशव कर्वे यांनी. प्रश्न फिरू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एक सेकंड. लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व डॅश यांनी केले होते? तर अवधची बेगम आहे, जी बेगम ऑफ अवध आहे, त्यांनी केलं होतं. ठीक आहे. लखनौचे. तुम्हाला मी चार्ट दिलेला आहे ना काल, म्हणजे याच व्हिडिओमध्ये जो चार्ट आहे ते नेतृत्व आणि त्यांच्या मागे लागलेले जे काही इंग्रज अधिकारी होते त्यामध्ये हा प्रश्न कव्हर झालेला आहे, कव्हर होतो. ठीक आहे. बेगम अवधची बेगम सोबत कोण होते? खादीर होते, आय थिंक सो. येस, खादीर होते. 1950मध्ये झाले किती? 4 प्रश्नच उरलेत शेवटचे. 49मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना केली होती? तर पुणे प्रादेशिक विद्यापीठ. ठीक आहे. 1908च्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्यांचे प्रकाशन बंद केले होते? तर युगांतर बंद केले होते. दर्पण नाही. संध्या, यस. वंदे मातरम, हो. ए, सी अँड डी. ए, सी, डी फक्त, यस. हा ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्यातील ईस्ट इंडिया कंपनीकडे भारताचा राज्यकारभार हाती घेतला? तर ते होते इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861चा. पहा, तुम्हाला पूर्ण जो घटनात्मक सुधारणा आहेत म्हणजे त्या काळाच्या, ते तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. ते 1 ते 2 पेजमध्ये पाठ होऊन जातील, जास्त मोठं नाही आहे. आणि मी काय बोलतात TCSचे PYQ घेते वेळेस ना घटनात्मक सुधारणाचे सखोल असा घेतला नाही, जे इम्पॉर्टंट आहेत ते घेतलेलं आहे. तुम्ही एकदा जाऊन चेक करू शकता. कुठला आहे लेक्चर मला लक्षात येत नाही आहे तेवढं. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन बघा. रायश्वराची उंची डॅश मीटर आहे? 1473 मीटर आहे रायश्वराची उंची. ठीक आहे. परत सर्वात उंच कोणता शिखर आहे? तर अहमदनगरमधील कळसुबाई जो आहे तो सर्वात उंच शिखर आहे.
उंची किती आहे? 1646 मीटर. ठीक आहे. झाला. आणि सेकंड नंबरवर कोण आहे? सगळ्यात उंचीच्या नंतर साल्हेर आहे. ठीक. साल्हेरची हाईट जर विचारली तर ती 1567 मीटर आहे. बेसिकली हा प्रश्न जिओग्राफीचा आहे तरी सांगून देत आहे. येऊनच जाईल आपल्याला परत रिपिटेशनमध्ये. तर पहा इथे आपले किती प्रश्न, सॉरी आपले किती 100+ प्रश्न झालेले आहेत. मला वाटतं 200 गेले असतील यार. बरेच शिकवलेत मी आज. ठीक आहे. सो 100+ प्रश्न मी कंप्लीट केलेले आहेत इथे. आणि लेक्चर कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझी मेहनत आहे ही. मेहनत ही मी एकटीनेही केली असती. पण मला वाटलं एकटी काय करत बसू, आपण थोडंसं सांगितलं का नाही मला पण रिवाईज होतं आणि मला कळालं की माझं रिव्हिजन आता थोडंसं मागे पडलेलं आहे. सो मला खूप रिवाईज करायला लागेल. ठीक आहे. कसं वाटलं नक्कीच सांगा. शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणी जे पण ग्रुप सीची एक्झाम देणार आहेत त्यामध्ये नक्कीच फायदा होईल. नक्कीच खरंच सांगते. एवढ्या प्रश्नामध्ये कुठला रिपीट नाही होणार का? विचार करा ना. रिपीट होतीलच. नाहीतरी मी सांगितलं त्याच्यामधलं एखाद 2 डाटा येऊ शकतो. प्रश्नच असतात, 10 मार्काचे प्रश्न येतात तुम्हाला त्यामध्ये. तर 10चे 8 तरी ॲटलीस्ट यायला पाहिजे. ओपनवाल्यांना माहिती आहे 60-70+ घेत आहेत. आजकाल कट ऑफ वाढत चालला आहे. सो त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. एक एक मार्क खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो कसं वाटलं तुम्हाला लेक्चर मला कमेंटमध्ये नक्की 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 सांगा. छान वाटतं तुमची कमेंट वाचून वगैरे. अजून कॉन्फिडन्स वाढतो. आणि काय चेंजेस वगैरे करायचे असतील तर तेही सांगा मला बरं. नेक्स्ट लेक्चर म्हणजे उद्याच मी लेक्चर कशाचं करणार आहे? जिओग्राफीचं. आज माझंही हिस्ट्री संपलेलं आहे. मला बरं वाटतं, माझं रिव्हिजन झालं आज थोडंफार का होईना. ठीक आहे. आता जिओग्राफीचं रिव्हिजन करायला घेते. आणि जेवढं होईल माझ्या वेने परफेक्ट करायचं, अजून छान प्रकारे करायचा प्रयत्न करीन नक्कीच मी. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आणि टेन्शन फ्री राहा. मला असं वाटतंय, मी स्वतः नाही आहे पण तरी सांगते की टेन्शन फ्री राहा. जेवढे टेन्शन फ्री तेवढे मार्क्स वाढत जातील. आपलं लॉजिक लागेल तेवढंच. एक्झाममध्ये गोंधळ होतो. 1च तास उरलाय ते वरून इन्व्हिजिलेटर सांगत असतील की आई तुमचे थोडेसेच टाइम उरलेला आहे वगैरे, लक्ष नका देऊ, वॉच नका नेऊ, पटपट पटपट जेवढी स्पीड आहे ना तेवढं सोडवायचं आणि बाजूला व्हायचं. ठीक आहे. सो हॅव अ नाईस डे. परत भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, जो की आपला जिओग्राफीचा म्हणजेच भूगोलाचा असणार आहे. जय हिंद.